कोणतं झाड आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्कीच. आणि ह्याचे काटे सुद्धा इथे डेंजर असतात. हे बघा, टच केलं ना चिंचेच्या पानांसारखेच दिसतात, टच केल्यावर ते मिटून जातात. सबर का फल मिठा होता है, तुम्ही ऐकलं असेलच. फायनली आपल्याला लागलेली आहे मच्छी आणि खूप टाईम वाट बघितली आपण, 1-2 तास झाले. तर नेहमी हारायचं नाही कधीही, कोणत्याही गोष्टीला भेटणारच आणि आपल्याला भेटलंय बघा. फायनली आला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज पुन्हा एकदा आपण आलोय मच्छी पकडायला. आपले पोईट मासेच पकडायला आले, नदीवरती आलोय, त्या नदीच्या बांधाला. तर आपल्यासोबत आपला माणूस पण आहे. तर मस्त पाऊस वगैरे पण नाही आहे आणि मस्त हिरवळ वातावरण सुद्धा आहे. तर आपण ट्राय करणार आहोत. आपल्याला थोडा आज टाईम आहे, भेटला आपल्याला टाईम. तर बघूयात काय भेटतं आपल्याला मच्छी वगैरे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये. आणि कोणी नवीन आला असेल चॅनलला, त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाला पण पेज आहे, त्याला पण फॉलो करा नक्कीच. मंडणगडचा इकोवाला, कोकणचा सूरज. तर बघूया, तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. आता पीठ वगैरे आणलं आहे आपण. आता पाणी पण ठीक आहे आपल्याला. काय बघूया, आपल्याला ट्राय करायचं आहे. हे बघा, मच्छी तर आहे. चला आपण आता बॉटल बघा. आता आपण ही उलटीच बांधलेली आहे. अशी पण करतात, अशी पण करतात. तर ही अशी बॉटल वेस्टेज जायच नाही. बघा, 10 रुपयाची बॉटल आहे पण काम खतरनाक करते. चला, शॉर्टकट पर्याय आहे मासे पकडण्याचा, तुम्हाला दाखवतो. तर निघूया खाली जायला आता. इथं आपल्याला काय भेटली नाही मच्छी. हे चल येऊ. तर खाली बघूया भेटतील काय. अर्धा 1 तास बघू आणि परत जाऊ आपण घरी. आजचं वातावरण तर एकदम क्लिअर आहे. गावाला बोलल्यावर कितीतरी रस्ते आपल्याला जायला. हे बघ, इकडून पण जाता येतो आपल्याला. इथे पण पाणी कमी आहे. मच्छी तर आहे खूप पण भेटत नाही. तर लवकरच गणपतीचा पण टाइम चालू होईल, त्याच्या आधी पाऊस लागायला पाहिजे. पाणी कमी आहे इथून. हे बघा, आमच्या गावची नदी आहे. आमच्या गावचे रस्तेच वेगळे आहेत बाबा. हे बघा, इथून दगडीवरूनच जायला लागतो. त्या दगडीवरून बॅलन्स गेला की गेला चिखलामध्ये. आणि तो तुम्हाला दाखवतो. हे झाड कमेंट करून सांगा कोणतं आहे. जे आपण टच केल्याच्या नंतर ते बघा क्लोज होतात, पूर्ण बंद होऊन जातात. हे बघा, कोणतं झाड आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्कीच. आणि ह्याचे काटे सुद्धा इथे डेंजर असतात. हे बघा, टच केलं ना चिंचेच्या पानांसारखेच दिसतात, टच केल्यावर ते मिटून जातात. काय बोलतो, चल. बघा, इथं पण किती चिखल झालं. नारळाची झाडं पण बघा. इथं पण छोटासा आमच्याकडे ढव आहे. पाणी फुल भरल्यावरती इकडे पण मच्छी लागते, असं काही नाही. फक्त जाळा वगैरे पाहिजे, कांडल. पाऊस पडला की पूर्ण हिरवळ होऊन जाते इकडे बघा. उन्हाळ्याच्या टायमिंगला एकदम बेकार हाल होता तिकडे यायचं, म्हणजे गरम जास्त होतं. आता पण एवढं पाऊस पडतो तरी गरमी लागतेच आपल्याला. पण जाऊन येऊन पाऊस चांगला आहे. आपण पण छत्री नाही आणले.
असा ढग बघा किती भारी वाटतंय. एकच नंबर. मस्तच वाटतं एकदम वातावरण आजचं. हा बघा, ह्याला पण ताण लागली. आपण मस्त पाण्यामध्ये गेला, त्याला पण गरम झालं मस्तपैकी पाण्यामध्ये थंडगार. चल एकदम कडक ऊन पडलंय. थोडा जरी पाणी, मासे तर खूप आहेत, थोडा जरी पाणी कमी झाला ना तर पूर्ण सुकून जातं बघा. इथून पुढे पूर्ण खाजनाचा भाग लागतो. इकडं कांदळवन साईड पूर्ण साईड आहे. बघा किती पाणी आज कमी आहे. एकदमच पाणी कमी झालंय. पाणी पूर्ण खाली झालं. कचरा बघा किती. ये पटकन. पाणी बघा किती लागतं याला. ये. हॅलो यो. फायनली आला. पाणी पूर्ण पाणी कमी झालंय. मच्छी भेटेल की नाही आयडिया नाही, पण बघूया, ट्राय तर करू आपण. भेटेल. चला ट्राय करून बघूया. तर आता जाऊया आपण बंधाऱ्यावरती. आला पूर्ण नदीनं जाणार होतो, पाणी जास्त आहे त्याच्यामुळे आपण रिटर्न फिरलो. मित्रांनो, आपण आलोय बंधाऱ्यावरती आणि खूप टाइम झाला, आपल्याला मच्छी लागत नव्हती, पण
सबर का फल मिठा होता आहे, तुम्ही ऐकलं असेलच. फायनली आपल्याला लागलेली आहे मच्छी आणि खूप टाईम वाट बघितली आपण, 1-2 तास झाले. तर नेहमी हारायचं नाही कधीही कोणत्याही गोष्टीला, भेटणारच. आणि आपल्याला भेटलं आहे बघा. सुरुवात तर झालेली आहे, आपल्यासोबत पण माणूस आपला आणलेलाच आहे आणि वातावरण पण एक नंबर आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला फायनली 2 तास तरी झाले असतील, 2.5 तास तरी झाले असतील बघा. कसे आहे ए थांब. चला एकच नंबर, सुरुवात तर झाले, आपण खुश. चल इकडे, चला आपण भरून घेऊया, नाहीतर हा खाऊन टाकेल. बस तिथं. हा बघा कुठं पण झोपतो भाई. परत टाकलेलं आहे आपण, हे बघा पूर्ण इथं खेचल्याच्या नंतर डायरेक्ट खेचून जातो. सांभाळून खेचावं लागतं, हात पण फाटू शकतो. आपलं पीठ इथं आहे. पाणी आता हळूहळू भरेल, तोपर्यंत बघूयात कितीला भेटतात आपल्याला. बघ इथंही केला, मच्छी तर आहे पण कधी लागेल त्याचं काय आयडिया नाही. तरी पण बघूया, शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये, मजा येईल बघायला सुद्धा. बोट चालले घरी आता, बघितली तुम्ही. आता आपली हालत पण खराब झाली, पूर्ण 3 मासे भेटलेत आतापर्यंत. पाणी आता हळूहळू भरतो, त्याच्यामुळे मच्छी पण जास्त चढत नाही लवकर. तरी ठीक आहे, आपल्यासाठी तर 3 झालेत. तरी एक माशाला अर्धा तास थांबायला लागतोय. ते पण लागलं तर बरं आहे. 10 वेळा बॉटल टाकायला लागते पाण्यात, खतरनाक आहे काम. तर आता आपली पण हालत खूप बेकार झाली. 2:30 वाजून गेले असतील. हे बघा इथं मासे ठेवलेत जाळीमध्ये, जेणेकरून ते जिवंत राहतील, नाहीतर असे मरून जातात पाण्यामध्ये बाहेर काढले की. कमीत कमी 10-15 मिनटं तरी थांबायला लागतंय, पण काय लागत नाही. खूप टाईम बघितला आपण वाट, अजून थोडं टाईम बघू आणि जाऊन निघू. तर मित्रांनो आत्ता बघा आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5 तरी झालेले आहेत, आपल्यापुरते तरी झाले आहेत बघा. मच्छी तर आपल्याला भेटलेली आहे, आता आपण खुश आहोत. म्हणजे खूप टाईमपासून आपल्याला भेटत नव्हती, पण आता थोडी थोडी मच्छी लागले आपल्या बॉटलला. तिथं अशी लावून ठेवतो. हे बघा अजून पण कशी जिवंत आहेत बघा. चला ह्या माणसामुळे आपल्याला टेन्शन नाही, भीती नाही वाटत. परत एकदा ट्राय मारू आपण, थोडा टाइम बघू आणि जाऊ घरी. बनवून राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो पाऊस पण चालू झालाय, आता भेटलेला आता पण एक मासा बघा. इथे भेटलाय, वेगळे येतोय. पाऊस पण आता बारीक बारीक चालू झालाय. बघूया आता 5-10 मिनिटं भेटतात काय. तर आलोय आता घरी जवळपास. आपला हा बघा आपण दमलाय बिचारा. तर आपल्याला बऱ्यापैकी मच्छी भेटली बघा. काम तर 25 झालं आपला, टाईम टू टाईम मध्ये आपण आलो. आता खुश आहे आपण, भेटले मच्छी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा, आणि अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.